हास्याचे दोन प्रकार आहेत. एकाला म्हणतात स्पॉन्टेनियस लाफ्टर. स्पॉन्टेनियस लाफ्टर म्हणजे उत्स्फूर्त जो आता आला तो. आणि दुसरा आहे त्याला म्हणतात व्होलिशनल लाफ्टर. व्होलिशनल लाफ्टरचा अर्थ काय? ओढून ताणून आणलेला. म्हणजे आता तर काय झालंय की आता तर आपण धड हसतच नाही, तर आपण हसणं डायरेक्ट पाठवतो, इमोजी. हा म्हणजे हसायच्या ऐवजी आपण ते करतो. नाही, आणि इमोजी पाठवताना सुद्धा आपले एक्सप्रेशन असे असतात. पाठवतोय स्माइलीचा, चेहऱ्यावर स्माइल नाहीये. हो ना. आणि म्हणून मी जे म्हणतो की तुम्ही जे म्हणालात ना स्पॉन्टेनियस हास्य, की ते सुद्धा आता जे आलं तर ते आपल्याला ह्याच्यावर कधीच मिळू शकत नाही. आपण कितीही पुढे गेलो तरी ह्याच्यावर हसणं नाही मिळू शकत. म्हणून बघा, गावामध्ये पार असेल, कट्टा असेल, चावडी असेल, मित्रांना भेटतो, चहाचा एखादा टपरी असते, एखादा कट्टा असतो भेटण्याचा, एखादं मामलेदारची मिसळ असते, तिथे भेटूया, खाली चहा घेऊया. तर ते सगळ्या कामाच्या ताणतणावातून आपण जेव्हा मित्रमैत्रिणींना भेटतो म्हणजे असं नाही की काय डॉक्टर, काय कसं आहे, बाकी काय, बाकी मस्त, बाकी काय व्यवसाय कसा चालू आहे, वा पेशंट काय म्हणतात वगैरे. अरे तूच पेशंट आहे काय. तर या हसण्यावरती जो शास्त्राने सांगितलेला भाग आहे तो असा आहे की हसण्याचं इव्होल्युशन म्हणजे हसण्याची उत्क्रांती कशी झाली, तर त्याला म्हणतात सोशल ब्रेन हायपोथिसिस. म्हणजे असं, माणसाला नेहमीच दुसऱ्याबरोबर स्वतःला जोडायला आवडतं, ही माणसाच्या मेंदूची एक आदिम प्रेरणा सांगितलेली आहे. म्हणून शास्त्रज्ञ आपल्याला काय सांगतात माहितीये का, की जे एक छोटंसं अर्भक असतं, जे 1 महिन्याचं 2 महिन्याचं तान्ह बाळ असतं, या तान्ह्या बाळाला स्वतःला म्हणून काहीही करता येत नाही. त्याच्याकडे रडणं असतं, तो सिग्नल असतो की मला काहीतरी हवंय. पण त्या बाळाला सुद्धा निसर्गानं एक दुसरा सिग्नल दिला आणि त्याला शास्त्राच्या भाषेत म्हणतात सोशल स्माईल. की ते 2 महिन्याचं 3 महिन्याचं बाळ जेव्हा हळूच हसायला लागतं तेव्हा त्याला आई बाबा काही समजत नसतं, पण हसल्यावरती समोरच्या माणसामध्ये उर्मी जागृत होते की ह्याला जवळ घ्या. म्हणजे त्या अर्भकाला दिलेलं हास्याचं कवच हा निसर्गानं त्या अर्भकाला दिलेलं एक वरदान आहे, असं आता शास्त्र आपल्याला सांगतं. मग पुढे जेव्हा ब्रेन हा हळूहळू उत्क्रांत होत गेला, त्याच्यामध्ये पहिल्यांदा असं झालं की भाषा आली. आम्हालाही प्रश्न पडतो की भाषा म्हणजे उगमस्थान काय, कशी आली? तर भाषा अशी आली की 2 तऱ्हेचे आशय सांगायचे होते माणसाला. त्यातला पहिला जो होता तो गरजेशी निगडीत होता. पण गरजांच्यासाठी जी भाषा होती ती फार मर्यादित होती, ती आवाजांमध्ये सुद्धा सांगता येत होती. मग शास्त्रज्ञ आज आपल्याला असं सांगतात की भाषा प्रगत होण्यासाठी माणसाची एक जाम महत्वाची प्रवृत्ती होती, तिला आज आपण म्हणतो गॉसिप, गाव गप्पा. माणसामध्ये गाव गप्पा मारण्याची प्रवृत्ती जी होती तिच्यामध्ये भाषेचा जन्म झाला असं आता शास्त्रज्ञ म्हणतात. तर त्या गॉसिपमुळे भाषा तिला वेगवेगळे टोन यायला लागले. आणि मग माणसं असं म्हणायला लागली की विशिष्ट शब्द वापरल्यावरती समोरच्याला आणि मला हसायला येतं. आणि मग त्याच्यातून भाषा आणि हास्य या दोघांचं एक नातं निर्माण झालं. त्याच्यातून मग पुढे साहित्य असेल, रंगमंच असेल, या सगळ्यावरती भाषा आणि मग विनोद हे निर्माण झाला. तसा विनोद हा अंगिक पण आहे. पण अंगिक विनोद हे थोडं आधीचं अंग आहे आणि भाषिक विनोद हे जरा त्याचं प्रगत अंग आहे, असं माणूस म्हणायला लागला. मग माणसाला कळलं की अरे, हसून बोललं आणि बोलून हसलं तर माणसं एकमेकांना जोडली जातात. पण आता मला सांग की अर्थपूर्ण हसणं त्याचे प्रकार आहेत खूप. कारण आपण आता शब्द म्हणालो, वाचिक अभिनय म्हणालो, तर आता आपण अर्थपूर्ण हसण्याचे प्रकार बघूया का? तर पहिला प्रकार आहे नक्कल. त्याच्या आधी तुम्ही जो गॉसिप प्रकार म्हणालात ना, गॉसिप मध्ये आपल्याकडे, म्हणजे मी कुणाला पुरुष महिला असा काही भेदभाव करत नाहीये, पण थोडं झुकतं माप थोडं स्त्रियांकडे आहे गॉसिपच्या बाबतीत. आणि मी वराडसारखं नाटक करतो. बरं. त्याच्यामुळे खूप महिलांची पात्र आहेत त्याच्यामध्ये. बरं. आणि महिला 4 एकत्र आल्या की गॉसिप सुरू होतं, असं म्हणतात बरं का. मला इथून सुरक्षित घरी जायचं.
आणि वराडमध्ये एका प्रसंगात काय होतं की 4 बायका एकत्र येतात, जानराव येणार आहेत म्हणून. हा मिस्टर जॉन लग्नाची बोलाचालीला करायला येणार आहेत आणि मग आपल्याला घरातली आवरावरी करायची आहे. तो स्वयंपाक घरात बायकांचं गॉसिप सुरू होत. बरं. ते ऐकावं लागेल तुम्हाला. हा ऐकतो ना. चला भर 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 आजच्या आज पाहुणे येणार आहेत, त्याच्यामुळं इकडं तिकडं कुठेही हात लावू नका, आपापलं काम करा, कुजबुज करू नका, गॉसिप करू नका, एकमेकीला हिचं तिला तिचं हिला अजिबात सांगू नका, नाहीतर मला अशा बायकांचा इतका राग येतो ना, तोंडाचा पट्टा सुरू झाला ना की बाई थांबतच नाही, तोंडामध्ये तीळ भिजत नाही. अशा बायकांना सणा 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 फड्यानी फडा 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 हाना वाटतं. इतक्या बायका बडबड करतात ना, मला तर इतकी कमाल वाटते ना, अगं तोंडाचा पट्टा सुरू झाला ना थांबतच नाही. अशी बाई कसं काय बोलू शकते, काय बोलू शकते मला कळत. मीच बोलायले का ग? माझा तोंडाचा पट्टा चालू आहे का? चला भर 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 भर. छाया छाया काम म्हणलं की पळतीस तू इकडे. या सतरंजात ना सतरंजा या बदल आधी पोट्यानी दोऱ्या वडू 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 फार चाळणी केली सतरंजाची. छोट जरी छिद्र असलं ना तरी हात घालू घालू भगदड पडित मेले. वंश ऐका ना वंश, मी काय म्हणाले वंश, आता ही वंश इकडनं चालली बर का. वंश पाहुणे येणार आहेत, तुम्ही वरती जा, पाहुण्याची खोली माडीवरची खोली झाडून घ्या. ऐका ना वंश, मी काय म्हणाले वंश 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 वंश. पाहिलं ना डॉक्टर, कशी ऐकून नाही ऐकल्यासारखी तर 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 करत निघून गेली. हो ना. वंश नणंद गेली का आहे? गेली ना? गेली गेली गेली. अजिबात काम करत नाही शब्द. नुसतं या खोलीतून त्या खोलीत, त्या खोलीतून त्या खोलीत गुरगुर गुरगुर हिंडतीन असं दाखवते की कामाचे डोंगर उचलायला लागले. पण बोलता कुणाला सांगता कुणाला. वंश नणंद बोललं की फुल. फार कंटाळे मी या घराला, फार कंटाळे, फार कंटाळे. रोज परमेश्वराकडे प्रार्थना करते, उचल रे बाबा उचल. येऊ एक कुठा गेलाय रजा काढून कुणास ठाऊक, अजून उचलं ना का माझंच वजन जास्त झालंय. तरी मी माझ्या वडिलांना म्हणले होते मला या घरात देऊ नका देऊ नका, नाही ऐकलं. माझ्या पाठीवर हात फिरव फिरव म्हणले मोठं घर मोठं घर, हे मोठं घर. बडा घर पोकळ वासन हवा जाते भचा भचा. आली का हो? मी घाबरते काय? फक्त ती आली की सांगा. हो सांग. आणि हिचं कसं आहे, मोठेपणा स्वतःकडे घ्यायचं. काही चांगलं झालं माझ्यामुळे झालं, माझ्यामुळे झालं. म्हणजे सत्यनारायण झाला माझ्यामुळे झाला, शेतात हरभरा टरारून वर आला माझ्यामुळे वर आला. जुनं हिनच पाडलाय पाऊस. प्रमोद भाऊजी 10वीला पहिल्या नंबरात आले माझ्यामुळे. एवढंच काय गॉसिप. सुलूवंशांना लेकरू झालं. म्हणजे गॉसिप नावाची साथ कशी पसरते अशी अशी. आणि जे सांगताना मला वाटतं जे गॉसिप पसरवणारे असतात ते ना खरं सांगतोय असं सांगत असतात. हो. म्हणजे ते कधीच खोटं बोलत नाहीत. आणि त्याचा एक साऊंड आहे ना परत. हा मी तुम्हाला सांगते हा अजिबात हा आवाज लागला की गॉसिप. हा की तो गॉसिप असतो. पण आता आपण भाषेकडे आलो आणि गॉसिप मधून भाषा निर्माण झाली हे बघितलं. हो. अर्थपूर्ण हास्याचे प्रकार आपल्याला आता बघायचे आहेत की त्याच्यामध्ये पहिली आहे नक्कल. नक्कल. नक्कल म्हणजे काय असते? समजा मी डॉक्टरांसारखं बोलायला लागलो, बरोबर आहे. समजा मी त्यांची नक्कल असा हात घेऊन अशी 2 बोट त्यांची बोलताना असतात तर तो लाफ्टर येतो समोरनं. किंवा मी एखाद्या फेमस एखाद्या ऍक्टरचा आवाज काढतो तर लगेच समोरनं हा हा. समोरच्या माणसाची नक्कल केली
की माणसाच्या चेहऱ्यावर स्माईल येत. हम्म. म्हणजे मी बोलता बोलता समजा कविता करायला लागलो. पाणी झरत चालले आज आबाळे फाटले, पावसाला पावसाने वर ढगात गाठले, वारा उन्हाळ मुलासारखा सैरा वैरा पळत राहतो, ढगांमध्ये कुठून गारवा येतो. की ते लाईट मूडचं असं वातावरण निर्माण होतं. अजून मी नॉन फेसेस कडे जायला लागलो की लाफ्टर वाढत जातो. म्हणजे मी समजा म्हणालो, बाई काय दिसता तुम्ही, आला लाफ्टर. बाई एकदा तुम्ही वाड्याला भेट द्या आणि आमची सेवा करा बाई. आता हा लाफ्टर आला आणि लोक असं करून ते ऐकत असतात, कारण ते कुठेतरी रिलेट करतात की आपण कोणाला तरी बघितलेलं आहे. आता तुम्ही जे नाव घेतलं संदीप गायकवाड, त्याला मी मुद्दामून आज या कार्यक्रमाला बोलवलं, कारण तो असा हुकमी एक्का आहे, नक्कल या प्रकारात संदीप लिहिली आहे. तर मी आता संदीपला मी फार बोलत नाही. याच्यामध्ये सर ऑब्झर्वेशनचा प्रकार आहे आणि कोणीही करू शकतं, असं काही अवघड नाहीये. त्यांची स्टाईल पकडायची, त्या स्टाईलमधनं मग तो आवाज निघतो. आता आठवलेजींची एक स्टाईल आहे, ते अशा पद्धतीने बोलतात. आणि जे झालेलं आहे आणि आम्ही जे करणार आहोत आणि जे आम्ही केलेलं आहे आणि आज जो तुम्ही कार्यक्रम केलेला आहे अतिशय उत्तम आहे आणि आम्ही राज ठाकरेंची एक आगळी वेगळी स्टाईल आहे, ते पण थोडंसं स्पीडली बोलतात. म्हणजे माझा एक आयटम आहे, त्या आयटममध्ये मी ते तसं प्रेझेंट करतो की मोगली हे जंगलाचे कायदे तोडतोय आणि राज ठाकरे त्याला समजवतात. तर एक आगळी वेगळी स्टाईल आहे त्यांची. ते काही अशा पद्धतीने बोलतात. अरे जंगल कायच्या बापाचं आहे. काल याने जंगलातल्या पक्ष्याला मारलं, मग माझ्या पक्षाच्या लोकांनी ह्याला मारलं, काय वाईट केलं? मग तुम्ही बोलता मी बोला, अरे मी काय चुकीचं बोललो? त्याला म्हणा जंगलात राहायचं असेल तर नीट राहा. जय महाराष्ट्र, जय महाराष्ट्र, जय महाराष्ट्र. एकेकाच्या भाषेचा लहेजा असतो ना रे. हो हो हो. आता म्हणजे तुम्ही इकडनं जर बाहेर गेलात, काही बिचारे भैये आता अगदी मराठी बोलायला लागलेले. तर सध्या ते एक 5-6 वर्षापूर्वी जे वातावरण झालेलं आहे त्यामध्ये इकडनं जर बाहेर गेलात तर रिक्षावाला तुम्हाला स्वतः बोलतो, कुठे जायचं साहेब? ए धोंडिया, कुठे जायचं? अरे हमारा रिक्शा बहुत चांगला चुंगला है, सकाळी तेला धुतला फुतला आहे. ए मावशी, अशा पद्धतीने. म्हणजे मी नक्कलचं जे मगाशी निळू फुलेंचं म्हणालो तसं संदीपचं एक ते फार वैशिष्ट्य आहे की जे खूप ऑड आवाज आहेत, खरं तर काढायला कठीण आहेत, तर ते म्हणजे समजा अजय देवगणचा आवाज कोणी काढत नाही किंवा नसरुद्दीन शहाचा कोणी काढत नाही, दादा कोंडके काढायला खूप कठीण आहे. हा संदीप, अजय देवगण. वैसे तो यहाँ पे बहुत अच्छा लग रहा है, ये सारे लोग यहाँ पे आए हैं और बड़ा काम कर रहे हैं, मुझे भी अच्छा लगा यहाँ पे बुला के, बहुत बहुत शुक्रिया. जसं आपण नकलेतून जो विनोद म्हणालो, पण विनोदाचे खूप सारे प्रकार आहेत. कधी कविता, कधी किस्सा, नाही का? कविता मराठी साहित्यामध्ये आपल्याकडे इतकं म्हणजे पु ल देशपांडे असतील, आचार्य अत्रे असतील, शंकर पाटलांच्या कथा असतील, चिवी जोशी असतील, यांनी इतकं आपल्याकडे काय 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 करून ठेवलेलं आहे, इतकं मोठं साहित्य लिहून ठेवलेलं आहे, तर ते इतकं छान आहे आणि ते इतकं आजही ताजं आहे. म्हणजे व्यक्ती आणि वल्लीसारखं नाटक असेल, वाऱ्यावरची वरात असेल, असामी असामी असेल, हे पुलंनी बटाट्याची चाळ असेल किंवा आत्र्यांचे करेचं पाणी असेल, अंमलदार असेल, लग्नाची बेडी असेल, ही नाटकं असतील, चिवींचं साहित्य आहे. इतकं विनोदी साहित्य आणि त्या साहित्याची परंपरा आपल्या मराठीला लाभलेली आहे की लहेजा प्रत्येकाचा महाराष्ट्रामध्ये तुम्ही बघितलं तर लहेजा वेगवेगळा आहे. तुम्ही मराठवाड्यात गेलात तर मकरंद अनासपुरे जसा बोलतो, मी जसा बोलतो तसा आहे. विदर्भात गेलात तर म्हणजे महाराष्ट्रातच इतके प्रकार आहेत की वैदर्भी आहे, कोकणात वेगळा आहे. आता माझे काका जसं बोलतात ते इतकं फनी आहे, माझे काका बोलतात ते, आता आमचा संदीप आता टीव्हीवर काम करायला आहे. सो इतका बघा परत लाफ्टर आला. म्हणजे लहेजा जेव्हा आपल्या कानावर पडतो, एखादी नक्कल कानावर पडते,
तर हे सगळं हसवण्याचं आणि आपल्याला टेन्शन फ्री करण्याचं काम हे सगळे एलिमेंट्स करत असतात. कविता जर तुम्ही घेतली तर परत पुण्याचा कवी असेल तर तो वेगळा रिॲक्ट होईल, मुंबईचा वेगळा रिॲक्ट होईल, त्याच्यानंतर विदर्भातला वेगळा रिॲक्ट होईल. तर मला खूप आवडतं, ग्रामीण भाषा माझी मुळात असल्यामुळे मी त्याच्याशी पटकन रिलेट होतो. एक नरेंद्रगिरी नावाचे कवी आहेत, त्यांनी एक जांगड गुत्ता नावाची कविता आहे. जांगड गुत्ता म्हणजे सगळा घोळ झालेला आहे, गुंता झालेला आहे जांगड गुत्ता. तर त्यांच्या स्टाईलमध्ये मी वाचू शकत नाही, पण मी माझ्या आवाजात ऐकवतो, प्रयत्न करतो. प्रेमाचा जांगड गुत्ता ग, जीव झाला हा खलबत्ता ग, उखळात खूप असले तोंड प्रिये, मुसळाचा तुंबळ रट्टा ग. म्हणजे मुसळाचा रट्टा म्हणजे ती प्रेयसी आणि मी प्रियकर आहे, जे ऑलवेज असतं की बाई तू ग्रेट आहेस आणि मी साधा आहे, तू कारण तू प्रेयसी आहेस आणि तुम्हाला हो मन. आता चवीच्या संदर्भात काय उपमा दिली, तू सूप चायनीज चटकदार, तू सूप चायनीज चटकदार, मी झडपीची सुगडी खिचडी. म्हणजे ग्रामीण भागात खिचडी देतात ना, त्याच्यामध्ये आळ्या असतात, खडे असतात, ती खिचडी मी आहे. तू बटर नान तंदूर गरम, मी हायब्रिड भाकर धांदाडी. म्हणजे जो पीठ चाळल्यानंतर जे वरचं जे आउटडेटेड मटेरियल असतं ना, त्यातली ही भाकरी आहे. तू पनीर कोफता काजू करी, मी हिरव्या मिरचीचा ठेचा ग, प्रेमाचा जांगड गुत्ता ग, जीव झाला हा खलबत्ता ग. तू ब्लॅक मनी स्विस बँकेतील, मी खाली तिजोरी देशाची. बघा, तू सत्ताधारी माजोरी, मी हताशलेली जनता ग, प्रेमाचा जांगड गुत्ता ग. म्हणजे ह्याच्यामध्ये माणूस हसतो सुद्धा, आणि त्याबरोबरच म्हणजे मराठी साहित्याची ही ताकद आहे की त्याच्यामध्ये त्यांनी सत्ताधाऱ्यांनाही टोपी टाकली आहे, जनतेलाही हळूच त्यांच्या ह्या अस्तित्वाची जाणीव करून दिली आहे. मला वाटतं लोकांना हसवणं हे सुद्धा तसं सोपं नाही. म्हणजे तुमच्या भाषेत असं म्हणतात की कॉमेडी इज अ डॅम सिरियस बिझनेस. येस. म्हणजे आता हे जेव्हा आपण सगळं करत असतो त्यावेळेला हास्य हे एका प्रकारचं नाहीये. काही काही हास्य जे आहे ते आपल्याला खळखळा हसवणार आहे, काही काही हास्य जे आहे ते आपल्याला विचार करायला लावणार आहे, असं सुद्धा हास्य असतं. काही काही हास्य जे आपल्याला वास्तवाची जाणीव करून देतं, तर काही काही हास्य अगदी क्रेझी मूर्ख पीजे सारखं असतं, नाही का. अशा हास्याचे पण खूप सारे प्रकार आहेत ना. तुम्ही पण तुमच्या परफॉर्मन्स मध्ये सगळे प्रकार वापरता. हो, सांगा जरा आम्हाला. अगदी म्हणजे महानिर्वाण सारखं नाटक आहे आळेकरांनी लिहिलेलं, ज्याच्यामध्ये माणूस मृत्यूशय्येवर आहे, माणूस मेला आहे आणि त्याच्यावरचे विनोद जे आहेत ते केले जातात. म्हणजे हास्य आपल्याला वास्तवाची एक इन्साइट पण देऊ शकतं. अगदी म्हणजे हसता हसता आपल्याला कळू शकतं की वास्तव काय आहे. म्हणजे बऱ्याच वेळा व्यंगचित्रातला विनोद हा तशा प्रकारचा असतो. कधी कधी आपल्याला वास्तवाची जाणीव करून देण्यासाठी विनोदाचा जेव्हा वापर करतात तेव्हा आपण काय म्हणतो, मला वाटतं 4 शब्द आहेत. मी ते 4 शब्द तुला सांगतो, तू त्याच्यावरती मला उदाहरणं सांग. 4 शब्द असे आहेत. चिमटा, म्हणजे हसता हसता चिमटा काढला. दुसरा आहे हसता हसता कोपरखळी मारली. तिसरा आहे हसता हसता चपराक मारली. आणि चौथा आहे हसता हसता थप्पड मारली. हे 4 प्रकारच्या विनोदात काय फरक आहे? नाही, आता कसं आहे माहितीये का, एखाद्याच्या अज्ञानावर आपल्याला विनोद करायचा असेल, अशोक नायगावकर कवी आहेत ना, ते इतके छान त्यांच्या कविता असतात, पण त्यांच्या कवितेपेक्षा मध्ये मध्ये जे पेरतात ना ते फार आपल्याला, चिमटा, तुम्ही जे चपराक म्हणताय ते सगळं त्यांच्या ह्याच्यामध्ये आहे बोलण्यामध्ये. बरं. म्हणजे ते म्हणतात की एकदा मी असं म्हणालो वगैरे, आणि ते वगैरे फार म्हणतात. एकदा मला असा प्रत्यय आला वगैरे वगैरे, एकदा मी म्हणालो की चांदणं किती छान चांदणं पडलंय वगैरे, तर एक माणूस टॉर्च घेऊन आला, बघू कुठे पडलंय. तर आता हे कसं आहे की अज्ञानावर केलेला विनोद आहे, किंवा त्याच्या एक त्याचा तो काय म्हणूया त्याला, त्याचा पिकअप कमी आहे, किंवा त्याला विनोदाची जाण नाहीये, किंवा त्याला तेवढी समज नाहीये शब्दांची, ह्याच्यावर केलेला हा थोडासा विनोद आहे. किंवा नायगावकर म्हणतात की मी सूर्याला एकदा म्हणालो की कसं काय चाललंय वगैरे वगैरे, तर सूर्य मला म्हणाला की काही नाही, दिवस ढकलतोय. तर हे इतकं 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 त्याच्यामध्ये गांभीर्य आहे, एवढी ती झाक आहे त्याच्यामध्ये, तर ती सुद्धा आहे.
म्हणजे आणि ते स्वतःवर विनोद जो असतो स्वतःवर त्याच्यामध्ये सुद्धा आपण टपली चपराक स्वतःलाही मारून घेतो बरोबर. की मी नेहमी म्हणतो की अरे मी त्याला बघून घाबरून मागे आलो, त्याच्या आधी माझे दात मागे आले, नंतर मी मागे आलो. हा मी स्वतःवर केलेला विनोद आहे, कारण माझे दात पुढे आहेत मला माहिती आहे. अशोक नायगावकर स्वतःवर विनोद करतात. ते म्हणतात की आमच्या मुली म्हणतात की अशोक नायगावकर आमुचे फादर आलिया भोगासी असावे सादर. म्हणजे त्यांच्या बोलण्यामध्ये खूप चपराक टपल्या आणि ब्लॅक ह्युमर खूप आहे. आणि म्हणजे आता पमू शिंदे म्हणतात की शब्दांची फोड, सासू आणि सून हे सतत पारंपरिक म्हणजे पुरातन काळापासून भांडण ज्यांचं चाललेलं आहे त्याच्यामध्ये सासू आणि सून आहेत. त्या शब्दांची व्याख्या अशी की सासू सारख्या सूचना, हा म्हणजे सासू, आणि सून म्हणजे सूचना नको. हा सूचना नको. म्हणजे ह्या कविता सादर करत असताना मध्ये मध्ये जे पेरत जातात ना हे कवी किंवा लेखक जे किंवा कथाकार जे पेरत जातात त्याच्यामध्ये ह्या म्हणजे चपराक आहे, टोमणा आहे. म्हणजे मी जसं म्हणालो की आता अंतू बर्वा आपल्याला सगळ्यांना माहिती, जो पुलंनी अजरामर केलेला लिहून, त्याच्यामध्ये पुलंनी स्वतःवर विनोद केलेले आहेत. पुलंनी असं लिहिलंय की ते म्हणतात की पाहुणे पुण्याहून आलेत असं तसं तसं आणि सगळी माहिती देतो, हे असे तसे तसे तसे. हो पण ह्याच्यासाठी काय करतात? म्हणजे पुलंना म्हटलंय की ह्याच्यासाठी काय करतात? ते म्हणतात अहो पाहुणे लेखक आहेत, ती रत्न काढा, 10 ठिकाणी नाव छापलेलं आढळेल. हा स्वतःवर केलेला, स्वतःच्या पर्सनॅलिटीवर स्वतःवर केलेला विनोद आहे. किंवा अंतू बर्वा म्हणतो की म्हणजे आता तिरकसपणा असा आहे की तो चहा आणून देतो आणि चहामध्ये दूध नाहीये. तो म्हणतो काय रे झंप्या, कोकणातल्या समस्त म्हशी तुरताच गाभण काय रे, चहा केवढा पातळ दिलायस. म्हणजे चहामध्ये दूध टाकलेस असं नाही, कोकणातल्या समस्त म्हशी तुरताच गाभण काय रे झंप्या. म्हणजे हा ओढून ताडून इकडनं, म्हणजे असा घास खायचा नाहीये पुलंना, पुलंनी तो असा खाल्लेला आहे असा. बरोबर. तर तो एक वेगळा विनोदाचा प्रकार आहे. ते अंतुबराव म्हणतो की स्वराज्याचा संबंध म्हणाल तर तो गांधीशी नाही, टिळकांशी नाही, सावरकरांशी नाही. मग अहो स्वराज्य तर मिळालं, अहो कसलं मिळालं, इंग्रज गेला कंटाळून, या देशात लुटण्यासारखं राहिलं काय होतं म्हणून मिळालं स्वराज्य. हे अंतुबर्वाच्या तोंडी खूप गंभीर भाष्य आहे, पण ते विनोदी, म्हणजे स्वराज्यावर केलेले भाष्य पण ते खूप विनोदी अंगाने जाणारा हा विनोद आहे, पुलंचा विनोद आहे मला असं वाटतं. आणि तो ना आपल्याला खूप अंतर्मुख करतो मला वाटतं. त्यामुळे आपण पु ल, अत्रे आणि चि. वी. जोशींसाठी जोरदार टाळ्या वाजवल्या पाहिजे. मला सांग, हे आपण विनोदाचे प्रकार बघितले, हा पण लोक शिक्षणासाठी सुद्धा विनोद केला जातो. हो म्हणजे बऱ्याच वेळेला आपण त्याला असं म्हणू की द्यायचा असतोय कारल्याचा रस, हो पण तो काजू कतलीतून दिला जातो. अगदी. हा, तर त्याची काही उदाहरणं आहेत का? मनोरंजन करायचंय पण प्रबोधनही करायचंय किंवा भाष्य मांडायचंय की खूप गंभीर आहे. नारायण सुमंतांची कविता आहे की धरण जेव्हा बांधलं जातं जायकवाडी कुठेही ज्या ज्या ठिकाणी, तेव्हा आजपर्यंत काही धरणांमध्ये इतका भ्रष्टाचार झालेला आहे की त्या भ्रष्टाचारावर त्यांनी विनोदी अंगाने कवितेतून भाष्य केलेलं आहे. बर. की धरण झाले बांधुनी अन, धरण झाले बांधुनी अन, पावसाळा कोरडा. म्हणजे धरण बांधून झालंय, म्हणजे तो कवी असा उभा आहे पानटपरीवर आणि तो म्हणतो की हे टँकर कुठे चाललेत 25-30. तो पानटपरीवर म्हणतो की तिकडे धरण बांधलंय, धरणाच्या भिंतीला वॉटरिंग करण्यासाठी टँकर चालले. तो म्हणतो अरे पण धरण नदीवर बांधतात ना, तलावावर धरण बांधतात, पाण्यावर धरण बांधतात ना. नाही नाही नाही, ते पॉलिटिकल आहे, तिकडे सगळा पैसा खाल्लेला आहे लोकांनी आणि त्याच्यावर धरण नुसतं नावाला उभं केलंय, धरणामध्ये पाणीच नाहीये. धरणाच्या भिंती ज्या आहेत त्या भिंतींना वॉटरिंग करायला पाणी नाहीये. धरण झाले बांधुनी अन, पावसाळा कोरडा. हरित क्रांती धवल क्रांती, हरित क्रांती धवल क्रांती. म्हणजे नेते येतात, भाषण करतात, गलबला खोटारडा. सगळे नेते येऊन भाषण करतात की धरण झालं, आम्ही असं धरण बांधू, हे बांधू. आणि नेते जेव्हा त्या गेस्ट हाऊसला येतात पार्टी करण्यासाठी, तेव्हा कवी शेवटी म्हणतो, जिथे विनोद खूप खळखळून नाहीये पण हलका त्याच्यामध्ये त्याचा चिमटा आहे किंवा तो काजू कतलीतून जे प्रबोधन केलेलं आहे, सगळेजण धरणाची पार्टी करायला बसतात, राजकारणी, इंजिनियर वगैरे वगैरे, आणि पेग भरतात, पेग दारूचा, आणि म्हणतात दारूमध्ये टाकायला पाणी आणा, पाणी आणा.
धरण झाले पिऊन सारे, धरण झाले पिऊन सारे, सगळा पैसा गट्टम केलाय. धरण झाले पिऊन सारे, पेग घ्या रे कोरडा, धरण झाले बांधुनी अन पावसाळा कोरडा. म्हणजे हे किती किती भीषण वास्तव आहे महाराष्ट्रातलं. म्हणजे एखादा मराठवाडा असेल, विदर्भ असेल, जिथे कोरडा दुष्काळ पडतो, त्या ठिकाणचं भाष्य जेव्हा कवितेतनं येतं किंवा कथेतनं येतं तेव्हा ते अशा अंगाने येतं. आपल्याला खळखळून हसायला येत नाही, पण आपण स्माईल करतो आणि अंतर्मुख होतो की किती गंभीर परिस्थिती महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात आहे. अगदी खरंय. मला सांग की आपल्याला हसणं काय सांगतं? तर मला वाटतं आपल्याला हसणं असं सांगतं की प्रत्येक माणसाकडे हसण्याची आणि हसवण्याची शक्ती आहे, आणि ती शक्ती जर आपण वापरली तर आपण आपल्या जगण्याला खूप सुसह्य करू शकतो, नाही का? अगदी. आणि ही जी हसण्यामधली शक्ती आहे ती आपण कृपणपणे, कंजूषपणे नाही वापरली पाहिजे. तर आपण आपलं हास्य हे जोडण्यासाठी वापरलं पाहिजे. तर मला असं वाटतं की तुम्ही आम्हाला एक परफॉर्मन्स द्या, एक ज्याच्यामध्ये आम्ही छानपैकी हसू. हो, म्हणजे शेवट तोच करायचा आहे. कारण आपल्याकडे जे म्हणतात की प्रबोधन आणि मनोरंजन हे जर हातात हात घालून आलं तर लोकांना ते जास्त आवडतं. मी जर नुसतं विनोदावर गंभीर गंभीर बोलायला लागलो तर ते विनोदावरचं खूप बोरिंग ते भाषण होईल. त्यापेक्षा ते एंटरटेनमेंट मधनं जर आलं तर ते छान होईल. त्यामुळे मराठी रंगभूमी आपली इतकी सशक्त आहे, इतकी थोर परंपरा आहे मराठी रंगभूमीला. आणि मी ऍक्टर म्हणून खूप नशीबवान आहे की वराडसारखं शिवधनुष्य मी पेलण्याचा प्रयत्न करतोय. 1-2 तासामध्ये 52 पात्र, गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड आपल्या या मराठी नाटकाचा आहे. आता वराडमध्ये एक सिच्युएशन आहे की वराड लंडनला निघालंय, सगळ्यांची तयारी चालू आहे, घाई गडबड चालू आहे. आणि निघाल्यानंतर प्रत्येकाची नवरा बायकोचं वाद चालू आहे, पटपट आवर. एका खोलीमध्ये नवरा बायकोचं भांडण चालू आहे. हे आवर ना पटकन, हा किती वेळ झाला, हा मागासपासून आवरायले, मी आणि घुमी कुठली, आवर. काय म्हणला तो तुम्ही मला? मेन घुमी? माझ्या माहेरचे माणसं आले की खसकन बोललंच पाहिजे का? मेन घुमी, टेन घुमी, शेन घुमी. म्हणजे माझ्या माहेरच्या माणसाला वाटावं मी इथं येऊन मतिमंद झाले. तुम्ही लावता का कशाला हात? नुसतं या खोलीतून त्या खोलीत, त्या खोलीतून त्या खोलीत हिंडता आणि फौजदारासारख्या चौकशा करीता. तू समद सामान घेतलंस का? अहो काय समद घेतलं का? काय पाहिजे तुम्हाला? तू आपल्या बारक्या मुकुंदाच्या चड्ड्या घेतल्यास का? अहो घेतल्यात ना. तू माझ्या चड्ड्या घेतल्यास का? काय लावलं? हां, त्या बाकीच्या खोल्यांमध्ये जाऊन बघा, पुरुष मंडळी बायकांना काय काय विचारायली. नथ घेतली का? मोहनमाळ घेतली का? छल्ला घेतला का? वाक्या घेतल्या का? बुगड्या घेतल्या का? पाटल्या घेतल्या का? मणिमंगळसूत्र घेतलं का? लाकेटा घेतल्या का? अंगठ्या घेतल्या का? ते काही नका विचारू. चड्ड्या घेतल्या का? चड्ड्या घेतल्या का? चड्ड्या घेतल्या का? घेतल्यात, घातल्यात, सगळं झालंय. हे 7-8 ट्रंक, सुटकेशी, संदुका दिसायल्यात ना, हे भरू चड्ड्याच घेतल्यात. तिकडे लंडनला गेल्यानंतर मांडवामध्ये चड्या घाला हिंडा. कुणी विचारलं तर म्हणा आमच्यात लग्नात एवढंच घालतेत. नाही तर लावा मांडवभर पताका. काय ग बाई डॉक्टर हा माणूस चड्डीवाला. ह्यांच्या लहानपणी ह्यांच्या आईनं ह्यांना चड्डी घातली होती नाही कोणास ठाऊक. तसंच हिंडायचं गल्लीभर, निस्ता करदुडा. आणि वराड निघत अखेर त्या मुंबईला आलं. मुंबईला आल्यानंतर आता ज्या लोकांनी शहरच बघितलं नाही, ग्रामीण भागातल्या लोकांनी, बिचाऱ्यांचा काय दोष. आल्यानंतर गावातली लोक मुंबईला आले, विमानतळावर आपल्या आल्यावर एवढी उंच बिल्डिंग असती का? सकाळी निघणार माणूस संध्याकाळीच खाली यायचं काम आहे. एवढी उंच या बिल्डिंगांना जिने नसते तर काय असतं. या बिल्डिंगांच्या खाली एक खोली असते,
त्याला असा दरुजा असतो आणि आतमध्ये अशा आटकणी असतात. आपण त्या खोलीच्या मध्ये फटकन जायचं, दरुजा सटकन लावायचा, आटकन फटकन दाबायची की ती खोलीच्या खोलीच माणसांना घेऊन निघती का नाही. फार डेंजर असते ती खोली. इलेक्ट्रॉनिकमध्ये कम्प्युटर असतं त्याच्यात. लिफिट म्हणते त्याला, लिफिट. विमानतळावरून जात 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 अखेर वराड. आता विमानच बघितलेलं नाही. त्या विमानाला बघितल्यावर एवढं आहे का हे बंबाळाची बंबाळ, आणि अख्खं निघत आहे, तुकड्या तुकड्यात नाही जात. न ग बाई मला भोंडा यायल्यात. हा ग चल काही होत नाही. काही होत नाही म्हणल्यावर गावातले घरातले पोट्टे एक इबलीस पोट्ट वरच्या पायरीवर चढलं. इबलीस आतरंग, इबलीस पोट्ट. आत्या मी वरच्या पायरीवर, तू खालच्या पायरीवर. आत्या आम्हाला सांग, समजा आपण या इमानात बसलोत आणि हे इमान वरती गेल्यानंतर बदकन खाली पडलं तर. ह्याच्यासाठी नवस केलता ह्याच्या आईनं. अभद्र मेलं. मला या कार्ट्याला कुठं न्यायचं म्हणलं नगत की छातीमध्ये धस्स होतं. मागच्या महिन्यात ते आला हळदी कुंकाच्या कार्यक्रमाला माझ्या बरोबर. हळदी कुंकाच्या कार्यक्रमाला अहो तिथं समध्या बायकाच्या मांडीवर बसू बसू म्हणायलं, काकू तुमच्या कपाळावरचं कुंकू पुसू. निवळ मेलं बापावर गेलंय. आता पटापटा पटापटा सगळ्यांनी आपापल्या जागा धरल्या. आता गावाकडची लोक, एसटीची सवय, लोकांनी जागा पकडण्यासाठी रुमाला टाकली. बायका स्थानापन्न झाल्या. गॉसिप. वंसा तुमचं कसं आहे? बसायचं. आमचं फार नरम आहे. बायकांची कुजबूज चालू होती. विमानात सूचना झाली, Attention please. Passengers are requested not to move and please fasten your belt. Attention please. Passengers are requested not to move and please fasten your belt. ही बाई मागवापासून त्या भांड्यातून काय बोलायली का? भुनू 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 चालूच आहे हिची. काय म्हणाली ग ती? अगं ती म्हणायली म्हणे, मला तरी कुठं समजायलंय ग. काशी ना दादाला विचारते, दादा काय म्हणाली ती? अगं ती म्हणायली म्हणे आपल्या बाजूला जे पट्टेत ना पट्टे ते आवळावळू घ्या म्हणायले. कमून खुर्च्या पडत्यात का काय? तुला तरी काय ग बायकांच्या जातील एवढे चौकशा? आपल्याला काय आवळा म्हणलं की पट्ट्यांची आवळावळी चाललेली असताना विमानाच्या आत सिग्नल झाले, बाहेर सिग्नल झाले, आणि सिग्नल झाल्याबरोबर त्या प्रचंड बुंगनं झेप घेतली लंडनच्या दिशेनं. एकदम प्रवास करीत करीत ते आलं बुंग हिथ्रो एअरपोर्ट लंडन. वा. हास्य हे आपल्यातलं लहान मूल शोधण्याचं माध्यम आहे. आपण आपल्यातलं लहान मूल जितकं मिळवू तितका आपला जगण्यावरचा विश्वास वाढत जाईल. मला असं वाटतं की हसणं हे का महत्त्वाचं आहे? कारण हसणं आपल्याला बालपणाचा निर्व्याज्यपणा, तो निरागसपणा देतं.
आणि आजची आपली जी दुनिया आहे ती आपल्याला या निरागसपणाकडून दूर नेणारी आहे. हास्याच्या निमित्तानं जर आपल्याला आपला निरागसपणा परत मिळाला तर आपण मानसिक आरोग्याच्या वाटेवरती एक पाऊल नक्की टाकू. तेव्हा हसत राहा आणि हसवत राहा या संदेशाने आपण आता सांगता करणार आहोत.